आपण या 30 गोष्टी चुकूनही करू नयेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पुढे पाहूया. नंबर 1, मंदिरात गेल्यावर पूजा करून झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येताना घंटी कधीही वाजवू नये. नंबर 2, उंबऱ्यावर म्हणजेच दारात कधीही शिंकू नये. नंबर 3, दक्षिणेस पाय करून कधीही झोपू नये. नंबर 4, पुरुषाने शनिवारी दाढी हजामत करू नये. नंबर 5, शनिवारच्या दिवशी घरात तेल कधीही विकत आणू नये. नंबर 6, दातांनी कधीही नखे कुरतडू नये. नंबर 7, सोमवारी कधीही लोणी कडवू नये. नंबर 8, महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान नित्य पालते ठेवावे. नंबर 9, गणपतीला तुळस वाहू नये. तसेच द्वादशीच्या दिवशी तुळस कधीही तोडू नये. नंबर 10, घरातून कधीही बाहेर जाताना जातो असे म्हणू नये, येतो असे म्हणावे. नंबर 11, शिवलिंगावर म्हणजेच महादेवावर कधीही हळदी कुंकू वाहू नये. नंबर 12, दिवा धूप हवन कधीही फुंकर मारून विझवू नये. नंबर 13, किचनमध्ये कधीही गोळ्या औषधे ठेवू नये किंवा ठेवूच नका. नंबर 14, कुंकू हे हिंदू धर्मात सुवासिनीचे लक्षण मानले जाते. आपलं स्वतःचं कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये. म्हणजेच कुंकवाचा करंडा किंवा तो डब्बा इतर कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये. तुम्ही देवाला अर्पण केलेले कुंकू इतर कोणत्याही डब्यातून इतर महिलेशी शेअर करू शकता, परंतु तुमचा स्वतःचा कुंकवाचा करंडा कोणत्याही स्त्रीला देऊ नका. नंबर 15, स्त्रिया बऱ्याचदा सहजपणे त्यांची बिंदी दुसऱ्या महिलेला देतात. घरात एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कोणी आला आणि त्यांना लावण्यासाठी बिंदीची गरज भासली की स्त्रिया ताबडतोब आपली बिंदी काढून त्यांना देतात. तर तसं करू नका. तुमची बिंदी कोणाशीही शेअर करू नका. असं केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय कपाळाची बिंदी काढून दुसऱ्याला देणंही अशुभ मानलं जातं. तरी ते बिंदी असो, मंगळसूत्र असो, कुंकू असो किंवा हिरव्या बांगड्या असो, हे सौभाग्याचं लेणं आहे. ह्या सौभाग्याच्या गोष्टी एखाद्या परस्त्रीसोबत कधीही शेअर करू नये. नंबर 16, ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित स्त्रीने तिच्या स्वतःच्या बांगड्या किंवा पेंजर इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत. असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विवाहित महिलांनी त्यांच्या हिरव्या बांगड्या किंवा पेंजर इतर कोणत्याही स्त्रीसोबत शेअर करू नयेत. नंबर 17, आपण जोपर्यंत स्वकष्टावर पैसे कमवत नाही, आपल्या पायावर उभे राहत नाही, तोपर्यंत इतरांना सल्ले कधीही देऊ नयेत. नंबर 18, प्रमाणापेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नये. जर त्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते. नंबर 19, आजची कामे कधीही उद्यावर ढकलू नयेत. अशाने काम आणि ताण दोन्हीही वाढतो. नंबर 20, मित्र आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार शक्यतो करूच नयेत. यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते. नंबर 21, फक्त तोंडावर चांगले बोलणारे आणि पाठीमागून वाईट बोलणारे मित्र आणि नातेवाईक कधीच असू नयेत. नंबर 22, कधीही कोणाचे उसने पैसे घेतले असतील तर परत करण्यास कधीही टाळाटाळ करू नये. टाळाटाळ केल्यास अडचणीच्या वेळेस कोणीही मदत करत नाही, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 23, कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू असे बोलू नये. आपल्या मनात जे असेल तर ते नेहमी स्पष्ट आणि खरं बोलावे. नंबर 24, खोटे बोलणे किंवा इतरांना फसवणे हे पूर्णपणे तुम्ही टाळा, कारण यामुळे तर विश्वासघात होतोच, शिवाय आपापसातील प्रेमही नष्ट होते. नंबर 25,
जे तुमच्या मालकीचे हक्काचे नाहीचे त्यावर कधीही हक्क गाजवू नका आणि परवानगीशिवाय ते घेणे टाळा. नंबर 26, जबाबदाऱ्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कुटुंब, काम आणि समाजाप्रती असलेली तुमची कर्तव्य आणि त्या कर्तव्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. नंबर 27, आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असलेल्या सवयी टाळा, जसे की पदार्थांचा गैरवापर किंवा अतिभोग. नंबर 28, तुम्ही तुमच्या स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. स्वतःची नेहमी काळजी घ्या. स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित यांना प्राधान्य द्या. नंबर 29, आपल्या सदविवेक बुद्धीस न पटणारी कोणतीही गोष्ट कधीही करू नये. नंबर 30, जीवनामध्ये कधीही चोरी करू नये, खोटे बोलू नये, लाडीलबाडी कधीही करू नये, परनिंदा, टिंगलटवाळी तर करूच नये. तर आपल्या अशा ह्या जीवनात कितीतरी गोष्टी आहेत त्या करणे थांबवलेच पाहिजेत किंवा टाळल्या पाहिजेत किंवा केल्याच नाही पाहिजेत. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.